जिल्ह्यातील जवाहरनगर पोलिसांनी संगम खैरी बेट येथील डोंगर भागातील निर्जन स्थळी गावठी दारू गाळणारी भट्टी उद्ध्वस्त केली। यात पोलिसांनी सुमारे 18,93,200 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। संगम खैरी बेट हे 3 नद्यांच्या संगमाजवळ व डोंगराच्या सानिध्यात असलेले एक दुर्गम गाव आहे, जिथे जाण्यासाठी बोटीची मदत घ्यावी लागते। या ठिकाणी हातभट्टीवर अवैधरित्या गावठी दारू गाळली जाते। पोलिसांनी यात दारूभट्टीसह मोहफूल, मातीचे मडके आणि अन्य साहित्य जप्त केले आहे। जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत 18,93,200 रुपये आहे। पोलिसांच्या धाडसत्राची चाहूल लागल्यामुळे भट्टी चालवणारे आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। प्रेमकुमार ज्ञानेश्वर मेश्राम वय 35 वर्ष, रुपेश प्राणहंस मेश्राम वय 35 वर्ष, प्रशांत नंदलाल मेश्राम वय 37 वर्ष, सर्व राहणार संगम हिवराज, ताराचंद खंगार वय 43 वर्ष, रवी श्रावण मेश्राम वय 55 वर्ष, दोघेही राहणार तिड्डी यांच्या विरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।